to do a border crossing from Uzbekistan to Tajikistan, and these are the co-travelers. 54% mountains at. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माईक फ्लाइंग सोल. आणि आज मी आहे समरकंदमध्ये. समरकंद एक सिटी आहे उझबेकिस्तानमध्ये. तिथे मला येऊन 3 दिवस झालेले आहे. मी 3 दिवसकडे थांबलेली. इट्स लाईक अ एन्शंट कल्चरल सिटी अँड देर अ लॉट टू डू इन दिस सिटी. आणि मी फिरली आता इथून. आणि ही सिटी आहे तजिकिस्तान बॉर्डरच्या बाजूला. म्हणजे उझबेकिस्तानमध्ये समरकंद एक सिटी आहे जी तजिकिस्तान कंट्रीच्या बॉर्डरच्या बाजूलाच आहे. तर मी आज जाणार आहे दुसऱ्या कंट्रीमध्ये, that is Tajikistan. So I am going to do a border crossing from Uzbekistan to Tajikistan आणि yes, let's see how it goes. तर आता मी आहे माझ्या हॉस्टेलमध्ये. या हॉस्टेलचं नाव आहे रेगिस्तान हॉस्टेल. तिथेच बाजूला एक रेगिस्तान स्क्वेअर आहे जे अट्रॅक्शन आहे, लँडमार्क आहे. आणि त्याच्यावरतीच हे रेगिस्तान हॉस्टेल म्हणजे नाव आहे रेगिस्तान हॉस्टेल. इट्स अ गुड हॉस्टेल. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे जनरली बाकी कम्पॅरेटिव्हली, बट फॅसिलिटी चांगले आहेत, बेड चांगले आहेत, क्राऊड चांगला आहे, सोशलाईज करू शकता तुम्ही इकडे येऊन. सो या, तर मग आज माझा चेकआउट आहे. मी चेकआउट केला. सकाळचे वाजले आहेत 11 आणि आता मी जाणार आहे टॅक्सी स्टँडवरती. आणि टॅक्सी स्टँडवरून मी टॅक्सी घेणार बॉर्डरपर्यंत. तर आता मी टॅक्सी स्टँडवरती जाण्यासाठी टॅक्सी ऑर्डर करणार यांडेक्सवरून. यांडेक्स टॅक्सी ॲप आहे इकडचा. तिथून मी यांडेक्सवरून टॅक्सी ऑर्डर करणार टॅक्सी स्टँडवरती. सो या, लेट्स गो. लेट्स स्टार्ट द जर्नी फॉर तजिकिस्तान. यांडेक्सवरून मी टॅक्सी बुक केलेली आहे. आता 5 मिनटामध्ये टॅक्सी येईल. मग आपण जाणार टॅक्सी स्टँडवरती. टॅक्सी स्टँडचं नाव आहे कफ्तारखाना. सो टॅक्सी येईल आता 5 मिनटामध्ये. सो लेट्स गेट रेडी. Bye Uzbekistan. This is the last day here. So जेव्हा तुम्ही उझबेकिस्तानवरून बाहेर जातात, म्हणजे इमिग्रेशन होतं, तेव्हा इमिग्रेशनमध्ये कस्टम ऑफिस तुम्हाला विचारतात रजिस्ट्रेशन स्लिप. सो युजली तुम्ही जर हॉस्टेलमध्ये स्टे करताय तर ते हॉटेलवरच तुम्हाला देतात. बट डोंट फॉरगेट टू गेट इट लाईक इफ यू आर स्टेइंग हिअर. ती लोक अशी स्लिप असते. सो जिथे पण म्हणजे तुम्ही जर ताशकंदमध्ये राहत आहेत किंवा समरकंद किंवा बुखारा कुठे पण सिटीमध्ये राहत आहेत, तिकडे तुम्हाला अशी स्लिप घ्यायची असते. ही स्लिप तुम्हाला जेव्हा तुम्ही कंट्रीच्या बाहेर जातात, एअरपोर्ट असू दे किंवा बॉर्डर क्रॉसिंग असू दे, ती लोकं तुम्हाला विचारणार रजिस्ट्रेशन स्लिप तुम्ही दाखवायची असेल. आणि ही जर तुम्ही नाही दाखवलं तर मग दे विल फाईन असते अराउंड $500 to $600. दॅट्स अ लॉट. सो मला पण आधी माहीत नव्हतं. तर मी 1-2 लोकांशी बोलली. ते लोकांनी मला सांगितलं की मेक शुअर यू गेट अ स्लिप फ्रॉम द हॉटेल और हॉस्टेल. सो ताशकंदमध्ये मी जिथे हॉस्टेलमध्ये राहिलेली तिकडून पण मी घेतलेलं आणि स्वतःवरच दिलेलं मला. आणि इथे ती मला विचारत होती की डू यू नीड रजिस्ट्रेशन स्लिप. सो येस, आय नीड इट. म्हणजे काही लोक विचारतात, काही लोक स्वतःवरच देतात. आणि जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत नसेल आणि कोणाला घरी किंवा फ्रेंडच्या घरी राहत असेल, देन यू हॅव टू मेक अ रजिस्ट्रेशन. युअर फ्रेंड विल मेक अ रजिस्ट्रेशन फॉर यू. तर इन्व्हेट असेल तर असं सगळं असतं. सो या, इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू उझबेकिस्तान, प्लीज कीप दॅट इन माइंड. मी आता आलेली आहे बस स्टेशन टॅक्सी स्टँडवरती. तर हे आहे टॅक्सी स्टँड इन समरकंद. आता मला इथे शोधायचं आहे पंजकंदला जाणारी टॅक्सी, म्हणजे बॉर्डरपर्यंत जाणारी टॅक्सी. आता विचारायला लागेल मला कोणी. सो मला टॅक्सी भेटलेली आहे आणि ही 5ची फुल सीट माझीच आहे. बिकॉज तो मला बोलले तुझ्याकडे बॅग आहे, तुला 2 पर्सनचं पे करावं लागेल. मी बोलली ओके. सो आम्ही चाललो आहे. बसलेली आहे शेअर टॅक्सीमध्ये. अँड दीज आर द को-ट्रॅव्हलर्स. आणि मी जाणार आहे तजिकिस्तान. तर मग मी आता पोचलेली आहे बॉर्डरच्या इथे जातेपा.
आय डोंट नो बॉर्डरच्या इथे फोटोज करायला अलाउड नाही आहे. सो मी बॉर्डर क्रॉस करून तुमच्याशी बोलते. हाय गाईज, तर मी बॉर्डर क्रॉस करून आलेली आहे ताजिकिस्तानमध्ये. अँड इट वॉज वन ऑफ द इझिएस्ट इमिग्रेशन मी असं बोलू शकते. बिकॉज माझ्याकडे विजा प्रिंटेड होता आणि जो इमिग्रेशन ऑफिसर आहे त्यांनी मला विजा प्रिंटा पण नाही मागितला आणि ऑलरेडी स्टॅम्प केला माझ्या पासपोर्टवरती. आणि मला बोलतो वेलकम, पीपल आर सो नाईस. फर्स्ट एक्सपिरियन्स एवढा चांगला झाला ना, तर मला असं वाटतं की ह्या कंट्रीमध्ये मला खूप जास्त चांगला एक्सपिरियन्स होणार आहे. सो येस, आय एम एक्सायटेड. आणि आता मी बॉर्डरवरतीच आहे. बॉर्डर क्रॉस केलं त्याच्या बाहेरच एक शेअर टॅक्सीवाला होता. तो मला बोलतो दुशानबे. सो मी बोलली की हां. तर त्यांनी मला सांगितले की एवढे प्राईज होणार, म्हणजे 250 सोम होणार. मी बॉर्डरच्या त्या साईडलाच करन्सी एक्सचेंज करून घेतलेली. खूप लोक होते जे लोक करन्सी एक्सचेंज करत होते. आणि आल्यावरती हा मला बोलला की जे हॉस्टेलपर्यंत ड्रॉप करणार 200 सोम होतील. 200 म्हणजे अराऊंड लाईक 2000 इंडियन रुपीज. तुम्ही बोलले ठीक आहे, इट्स बेटर थिंक. आणि आता 1 वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळाने जेव्हा त्याला पॅसेंजर भेटणार तेव्हा मग आम्ही जाणार दुशानबे इज द कॅपिटल ऑफ तजिकिस्तान. आणि तजिकिस्तान इज सच अ रिमोट कंट्री म्हणजे ॲपलचा जो कॅल्क्युलेटर आहे त्याच्यामध्ये त्याची करन्सी पण नाही आहे. म्हणजे मी ट्राय करत होती, म्हणजे चेक करायचं की किती होतात, तर मला ते पण नाही भेटलं. सो मग गुगलवर जाऊन करावं लागलं. सो वाव, आय फील सो गुड. आणि लेट्स सी. ही आहे बॉर्डर. युजली बॉर्डरच्या इथे फोटो व्हिडिओज अलाउड नसतात, पण मी थोडंसं पुढे आली आहे. सो मग आय डोंट थिंक काय प्रॉब्लेम होईल. आणि आय फील तजिकिस्तानमध्ये मला खूप चांगला एक्सपिरियन्स होणार आहे. लेट्स सी. Шохаша Тимура. तर मी पोचलेली आहे ताजिकिस्तानमध्ये. अँड हे माझं हॉस्टेल आहे. सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्येच असं 17th फ्लोअरला होतं. तर मी जेव्हा फर्स्ट टाईम तेव्हा भेटलंच नाही, कारण का बाहेरचा रस्ता असा बाहेरचा जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये असं वाटतं आहे की कोणाचं तरी घर आहे. तर मी आली फ्लोअरला 17th फ्लोअरला आणि परत गेली. आणि नंतर मी आता आली इकडे. तर हे रिसेप्शन आहे, वरती किचन आहे आणि ते रूम्स आहेत. इकडे ह्यांच्याकडे प्रायव्हेट रूम्स पण आहेत आणि डॉर्म्स पण आहेत. तर मी डॉर्म घेतलेला आहे. आणि इट वॉज अमेझिंग जर्नी. म्हणजे या कंट्रीमध्ये 94% माउंटन्स आहेत. ते मला तिथून बॉर्डरवरून इथे येतानाच कळलं की इट्स लाईक अमेझिंग कंट्री असणार आहे. आणि जे आता सिटी सेंटर आहे ते एंटायरली डिफरंट आहे. असं वाटतं मी असं कुठेतरी फॅन्सी प्लेसमध्ये आली आहे. म्हणजे मला अझरबैजानची आठवण आली. बाकूमध्ये कसं खूप स्कायस्क्रेपर्स आहेत आणि असं शॉपिंग मॉल्स आहेत, शॉपिंग प्लेसेस आहेत, ते सगळं आहे. तर उद्या आपण ते बघू. आणि आता वाजले संध्याकाळचे 6. तर मी विचार करते बाहेर असंच एक राऊंड मारायला जाऊ, बघू काय काय आहे. सिम कार्ड घेऊ आणि नंतर जर बँक चालू असेल तर मनी एक्सचेंज करते. आणि या आजचा व्लॉग मी इथेच संपवते.
If you like this video, please don't forget to like, share and subscribe. Thanks for watching. Bye bye. See you in the next vlog. Next vlog मध्ये आपण बघणार आहे ताजिकिस्तान, दुशानबे. तर मी आहे दुशानबे इज द कॅपिटल. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण बघणार आहे दुशानबे कसं आहे ते. इट्स व्हेरी फॅन्सी. मी आता येताना बघितलं. सो स्टे ट्यून. बाय बाय.